एकदा जरी अशा पद्धतीने ही मेथीची भाजी बनवून तुम्ही खाल्ली ना, मोठेच तर काय लहान मुलं सुद्धा ही भाजी मागून मागून आवडीने खातील. चवीला इतकी भारी लागते. त्यासाठी काय करायचं, एक मेथीची जुडी घेऊन तिला स्वच्छ धुवून तिला असं बारीक कापून घ्यायचंय सुरीने. नंतर एका कढाईमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याला हलकेसे सोनेरी रंगावर परतून घ्यायच्या. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आणि त्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. भाजी परतून झाली की तिला काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे घालून हलकसं भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोड्याशा डाळ्या घालायच्या आणि थोडेसे तीळ घालून याला चांगलं भाजून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि याची अशी पेस्ट बनवून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं, थोडेसे जिरे घालायचे, 2 ते 3 लाल मिरच्या घालायच्या आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा. नंतर त्याला थोडंसं परतून घ्यायचं. नंतर परत 1 वाटी त्यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे. आता यावर झाकण ठेवून टोमॅटो जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं. आता टोमॅटो चांगलं शिजून झालं की यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि थोडंसं धने पावडर घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता सर्व मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची. ग्रेव्हीला छान तेल सुटलं की लगेच आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली भाजी घालायची आहे. आता याला मिक्स करून यामध्ये थोडंसं उकळलेलं पाणी घालायचं. आता याला एकदा परत हलवून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. मस्त आपली ती लसुणी मेथीची भाजी बनवून तयार झाली आहे. तुम्हाला जर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.